हाय हॅलो मी समर्थ। आज आपण रेडीमेड रांगोळीमधला हा एक प्रकार बघणार आहोत। आपण माझे व्हिडिओ माझ्या चॅनल तर पाहिलाच असेल, असे ट्रेंडिंग असे व्हिडिओ मी टाकत असते। अशा प्रकारे मी OHP शीटवरती एक रांगोळी ड्रॉइंग करून घेतलेली आहे। त्यानंतर त्यावरती फेविक्रायल नाही आणि 50% फेविक्रायल 50% पाणी अशा प्रकारे मी यूज करून ते खाली अप्लाय करत आहे। त्यानंतर वरती रांगोळी टाकून घेत आहे। तुम्ही व्हिडिओ पाहत असाल, सावकाश बघून घ्या, सर्वांना समजेल कशा प्रकारे मी करत आहे काय नाही। असे नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती येत राहतात। तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा नवीन असाल तर। व्हिडिओला कमेंट करत चला, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करत चला, शेअर करत चला, जेणेकरून तुमच्या थ्रू दुसऱ्यांना पण फायदा होईल याचा। आता श्रावण महिना सुरू होत आहे। श्रावण महिना म्हटलं की वेगवेगळे सण हे येतातच। प्रत्येक सणाला काहीतरी नवीन नवीन रांगोळी आपण दारामध्ये काढतच असतो। कोणती रांगोळी काढावी सुचत नसते, त्यामुळे आणि वेळ पण खूप लागतो अशा प्रकारे नवीन नवीन रांगोळ्या काढण्यासाठी। त्यामुळे आपण आधीच अशा प्रकारे रांगोळी तयार करून ठेवू शकतो। रांगोळी तयार झाल्यानंतर पटकन आपण कुठेही ठेवून टाकू शकतो, देवाऱ्यासमोर, बाहेर कुठं पण आपण छोटे छोटे अशा रांगोळ्या काढून ठेवू शकतो। छोटेच काय, आपण मोठेही यामध्ये रांगोळ्या काढून ठेवू शकतो। मी अशी मोठी पण रांगोळी तुमच्यासाठी घेऊन येईल। फक्त तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला नोटिफिकेशन भेटत जाईल। मी अशा प्रकारे पहिला शेड देऊन घेत आहे। त्यानंतर ही रांगोळी मी जवळपास 1 तास तरी सुकायला ठेवणार आहे। सुकल्यानंतरच दुसरा शेड अप्लाय करायचा आहे, कारण सुकली नाही रांगोळी तर ही रांगोळी आपली व्यवस्थित दुसरा स्टिक बसणार नाही। हे बघा, सुकल्यानंतर किती छान बसते। खालचा पहिला शेड हा बिलकुल हालत नाही। अशा प्रकारे बघा किती छान शेड देता येत आहे दुसरा। फक्त रांगोळी सुकली तरच आपला दुसरा शेड चांगला बसेल, नाहीतर रांगोळी आपल्या ब्रशला लागून जाईल। रांगोळी ब्रशला लागत असली की समजायचं आपली रांगोळी अजून सुकली नाही, त्यामुळे तिला चांगली प्रकारे सुकू द्या। त्यानंतर अशा प्रकारे दुसरा शेड तुम्ही देऊन घ्या। मी व्हिडिओ दाखवते तसे थोडं थोडं सगळीकडे देत रांगोळी आपल्याला टाकून घ्यायची आहे। माझा चॅनल पाहिला तर खूप असे ट्रेंडिंग असतात, जेणेकरून बघितला असाल तर तुम्ही वुलनची रांगोळी, ही रेडीमेड रांगोळ्या किंवा आरीवर्कविषयी थोडीफार माहिती। परत आता लिप्पन आर्ट पण मी सुरू करणार आहे, जे की आता ट्रेंडमध्ये येत आहे लिप्पन आर्ट पण। आणि परत फॅब्रिक पेंटिंगचे पण काही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जे की श्रावण महिन्यामध्ये यूज करतात। जसे की महादेव पार्वती, कृष्ण जन्म, गोकुळाष्टमी येत आहे, कृष्णाच्या वगैरे फॅब्रिक पेंटिंग, अशी वेगवेगळे डिझाईन मी इथे काढून तुम्हाला दाखवणार आहे। हे पहा, अशा प्रकारे मी शेडिंग देऊन घेत आहे। त्यानंतर मी फेविक्रायलचे कलर घेतलेला आहे, ॲक्रेलिक कलर, त्यातला एक व्हाईट कलर घेतलेला आहे। मी व्हाईट कलरनं रांगोळी खूप छान ॲक्टिव्ह आणि सुंदर दिसेल, त्यामुळे मी या ठिकाणी व्हाईट कलर अप्लाय करून घेत आहे। तुम्ही रांगोळी पूर्ण तयार झाल्यानंतर शेवटी बघा किती सुंदर दिसते आणि किती छान दिसते। आणि व्हाईट कलर दिल्यानंतर तर खूप छान दिसते, त्यामुळे मी व्हाईट कलरनं कोणतीही रांगोळी व्हाईट कलरशिवाय शोभाच देत नाही, त्यामुळे मी ते व्हाईट कलर यूज केलेला आहे। सावकाश सगळीकडे व्हाईट कलर आपल्याला देऊन घ्यायचा आहे, डार्क द्यायचा आहे, जेणेकरून परत ते वाळल्यानंतर फिक्कट दिसू नये। त्यामुळे डार्क असं व्हाईट कलर आपल्याला सगळीकडे देऊन घ्यायचा आहे। अशा प्रकारे मी देऊन घेतलेली आहे रांगोळी सगळीकडे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करत चला आणि शेअर करायला विसरू नका। अशीच नवीन रांगोळी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे। ही रांगोळी कशी वाटली काय नाही नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा। चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।